काय करायली का आजे? शाबा काढायचं ते आता वेळभर शाबा चालवायच्या आज. बर बर. पुन्हा दाखवायचं अजून 1 नंबर 2 नंबर किती ठिके भरली काय झाल्यावर केलं ठिके भरल्यावर वेळभर बर बर. चालू केलंय. दिवसभर शेंगा काढायच्या त्या आणि शेंगाचं थोडं कमी सेटिंग असते. मकवानातनं काय करायला इकडून? इथं मकवान शेंगाचं कमी सेटिंग असल्यामुळं मकवान केलंय आणि पुन्हा शेंगा बी लागले ते तेवढ्या. तुम्ही देशी की नाव इथं व्हिडिओ मध्ये? इथं असं शेंगा काढतोय हो. हा. शेंगा काढायच्या त्या दिवसभर शेंगा काढायच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या शेंगा काढून संध्याकाळी तुम्हाला अजून किती ठिके भरली काय कसं सगळं पुन्हा तसंच आम्ही दिवसभर कसं काढणार आहोत काय सगळं दावणार आहे तुम्हाला बरं का. दिवसभर निवडायचं काढायचं. तर हो का ही बारक्या म्हणजे आता कळी लागून सेटिंग व्हायला लागली शेंगा. तर ही एवढ्या बारक्या येते बरं का. सकाळ सकाळी म्हणजे काय होतं पहिला ह्या फुलापासून तुम्हाला धावते 1 मिनटं. ह्या फुलापासून असं हिथनं शेंग निघतीन शेंग तयार होती आणि परत असं सेटिंग होतं. तर ही हवा सगळं पांढरं शुभ्र झालं बरं का. आता सेटिंग होईल भरपूर. आणि इथं आपल्या शेवग्याला जरा पावसामुळं कळी कमी लागलेली आणि शेंगा कमी लागलेल्या त्यामुळं आपण वैरण पण केली ती ह्यात गुरांना. ही 2 नंबरची बाग आहे आमची शेवग्याची. तर हे असं वैरण करून त्याला भिजवून एवढीच वैरण काढली बरं का. तर हो हे असं काढून पाडते तर बाबा पुढं गोळा करायचं. हे असं ढिंगार करायचं आणि पुन्हा हे ढिंगार त्या तिथं सावलीला नेऊन ठेवायचं. ट्रॅक्टर पण आणलाय न्यायला नाहीतर सुकते तर लगेच. तर ही सगळी दिसते ती तुम्हाला बागच आहे बरं का. तिकडं पलीकडे ती मकवान दिसतंय ती की मकवान त्या पलीकडे की बाग आहे. इकडे की बाग आहे वैरण केली आपण गोरासाठी. तर चला दिवसभर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिवसभर शेंगाचं सगळं तुम्हाला मी दावणार आहे. तर ही गाय हवा तिकडं तोडते ती सगळेजण. तिकडं तोडते सगळेजण असं मस्तपैकी. शेवगा ही सगळं आपला शेवगाच आहे बरं का. आणि मी आपलं एकटाच आणतोय की इथं आणि इथं ढेंगार करतो. अजून ही ढेंगारा लय मोठा होणार आहे बरं का. तिकडं तुम्हाला पलीकडं पण धावतो आता हरभऱ्यात. तर चला. तर काय मित्रांनो गेल्या वेळेस काय झालं तर गोळा करताना इथं ढेंगारा राहिलाय बरं का. बघा पाक शेंगा वाळून गेले त्या. चुकून राहिलाय गोळा करताना. लय वाईट वाटायला लागलं मला. लय नुकसान झालंय. तर बघा ही वैरण आहे त्यामुळं दिसत नाही. चुकून राहिलाय बरं का इथं. बघा पाक सुकले त्या शेंगाही. बाबा की तोडते तर बरं हे चालू आहे तोडायला. लयच आवड झालंय. तर हवा मित्रांनो हातात हे असं शेंगा घ्यायच्या. एका हाताने व्हिडिओ चालू करायचा. चालाय ह्या मकवानानं चालाही नाही बरं का. 2दा पडलोय मागापासून. लय अवघड आहे शेतकऱ्याचं. कष्ट करावं लागते आणि हे असं काढून मग मार्केटला नेऊन विकायचं मग पैसे. लय अवघड आहे बरं का. हे अशी बाग आहे आमची सगळी. तोडते तिथं बाबा ती बरं का. मी गी चाललोय घेऊन शेंगा आता. तर हे आता मकवानाचं संपूर्ण आम्ही आलोय बरं का इकडं हरभऱ्याकडं. हे असं ढिंगारा करायचं आणि बाबा असं तोडते तर हो बघा. लय वर माल लागला ह्या वेळेस त्यामुळं लय अपदा व्हायला लागली तोडायला. ह्यातनं हरभरा पण लावलाय बरं का खायला आपल्याला होते म्हणून थोडा. आणि हे असं ढिंगार करायचं मस्तपैकी असं. आणि बाबा हो एका हाताने याळकाट पण धरते तर तोडते तर पण. मी पण तोडू लागतोय बरं का. आम्ही सगळे तोडतोय. तुम्ही म्हणताल की तू काय बसलाय काय निवांत. नाही बरं का तोडतोय आम्ही पण सगळे. हे सगळं आता पूर्ण काय इकडचं झालंय बरं का. हे मकाकडचं तुम्हाला दावलंयच. आता इकडं आला की 2-3 वळी राहिले तेवढ्या वरपर्यंत. हे वळी झाले की झालं आता. तर लय ह्या वेळेस लय असा वर एकदम माल लागलाय त्यामुळे लय अपदा व्हायला लागली बरं का. लय वैतागलाय जीव आमचा. तर सकाळपासून तोडता असं मस्तपैकी तोडायचं आला. काय हो बाबा या भागातलं झाले आता. तिकडच्या मळ्यात जायचं आता. ती काळजी निवडती. एकीकडं लाल काढले एकीकडे हिरव्या काढले त्या. बरं बरं. ही हिरव्या ही लाल काढले. बघा ही हिरव्या येते बरं का. कसा ही माल नक्की सांगा. आणि ही लाल आहे ना आजे. कसं निवडते बघू बरं. ही काय हे असले हिरव्या काढले. हां हां. किती वेळ लागेल निवडाय? झाले आता. आता झाले ह्या मळ्यातलं. आता दुसऱ्या तिकडल्या मळ्यात जायचं आता. कावपासून निवडते एवढं तू? आता तर निवडायला लागली तास झाले. बरं बरं.
आता ही लाल म्हणजे पुढं देटाला लाल दिसली की हा ही लाल आहे ते मोठ्या- मला म्हणजे मोठ्यानं लाल हा ही मोठे ही मोठे बी आहेत ते असे. निबार झालेलं ही जरा मोठे. आणि ही नाही का एक नंबर माल आहे. ही बघा कसं आहे आणि ही पण बघा ताजी निवडायला लागली बरं का. आता तिकडेच्या मळ्यात जायचंय ना. हा आता तिकडं काढायचं. ही बाग झाली बरं का पाक तोडून. आता आम्ही चाललोय तिकडेच्या मळ्यात गेलो पण धावतो. चला आता ये मग निवडून हो. तर ही बाग झाली बरं का तोडून. चाललोय आता घरी. 11 11:30 वाजत आले ते अजून आंघोळ नाही. आता चाललोय बरं का घराकडे. हे डोक्यात त्या शेंगाची सगळी बघा घाल कसली पडली बरं का. लय ऊन पण पडलंय राव. वैताग गेले आलाय जेवायला. ही बाग झाली तोडून खालची आता हिरीकडची. त्याची रोडच्या पलीकडची बाग घेणार आहोत आता जाऊन. तर आता आंघोळ करून मस्तपैकी जेवण करून ती बाग चालू करणार आहे. तुम्हाला चालू केल्यावर धावतो. आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नक्की. चाललोय बरं का आता आंघोळीला मस्तपैकी. कपडे घेतले हातात. तर आंघोळ करायचं आणि मस्तपैकी जेवण करायचं आणि अजून आता दिवसभर शेंगा तोडायचे त्या बरं का. लय कटाळाला आता चाललो आंघोळ करतो मस्तपैकी. तर हो का मित्रांनो सकाळपासून शेंगा पाडतोय बरं का. घाम बघा कसला आलाय. टोपी घातली ऊन गेलंय पडलंय. लय बेकार व्हायला लागलंय बरं का. वर हो का वर किती आहे बघा ही. चांगलं माझ्या उंचीपासून 15 फूट वर शेवगा आहे. ते हो का ह्या लाकडानं पाडतोय. काय सकाळपासून चालू आहे शेंगाचा आंघोळ फिंगोळ करून आता मस्तपैकी आलोय बरं का. आजी तिकडं निवडती बाबा वर खालच्या जे आहे ते काय ही बाबा थोडते तर मी एकटाच पाडतोय बरं का. तर लय बेकार ऊन पडलं. आजचं टेम्परेचर लयच वाटतंय मला. लय अपदा आहे बरं का सकाळपासून. तर तुम्हाला शेंगा हो का ही बाग आहे आमची खालची 2 नंबरची बाग आहे. ती 1 नंबरची बाग होती. तर हो का ही सगळी लांबपर्यंत आहे ही बाग सगळी. तर बघा हो कसलं घाम्याजली पाक ती गण लावलेलं सुद्धा खाली आलाय. तर चला तोडाय चालू आहे शेंगा. तुम्हाला ढेंगाराही धावतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चला बघाव तर बाबा काय करतात. का बसला हो. शेंगा तोडतोय जरा लय ऊन पडले म्हणून म्हणलं बसावं जरा काय तर पाणी फिनी प्यावं गार जरा. शेंगा तोडून लय कटा एवढ्या तोडले का काय. एवढ्या तोडल्या सकाळी तिकडच्या तोडले त्या. बरं लय वैतागलेलं दिसता. म्हणजे काय ऊन तर बघा हो का कसलं टेम्परेचर आहे निक. हो का सूर्याकडे धावतो. एवढं टेम्परेचर आहे का ना बेकार. आमच्या इकडं माळ असल्यामुळं लय टेम्परेचर डेंजर पडलंय. पाणी ती मारलंय आहे सांगा मारले सुकतेलं नाही तर. पाणी मारूनच बसलो. डोक्यात काय झालंय हे आज. डोक्यात बुसकाट पडलंय शेवग्याच. अवघडच झालं की अहो. शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे की मग. शेतकरीच असं असतंय काय काय डोक्यात काय कानात काय नाकात काय फुफुटा दुरळा झाडाचा पाला. मग काय कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही. कष्टाशिवाय काय. बरं घ्या मग पाणी पिऊ. तर मित्रांनो लय कटाळा आलाय बरं का. म्हणून काय बसलोय. म्हणून ऊन पण लय पडलंय बरं का. एवढं बेकार असं ऊन पडलंय हो का. 4 वाजत आले ते बरं का. आता निम्म्या झाले ते शेंगा तोडून. थोड्या राहिले ते आता तोडायच्या बरं का. तर आता वर गेल्यावर तुम्हाला आम्ही शेंगा कसं निवडतोय कसं ठिक्यात भरतोय ती सगळं तुम्हाला दावणार आहे बरं का आम्ही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि असंच प्रेम राहू द्या आणि अशीच साथ राहू द्या तुमची आम्हाला. तर आता मी वर जाणार आहे आणि शेंगा कसं आम्ही निवडतोय कसं ठिक्यात भरतोय आणि कुठं मार्केटला पाठवतोय ती सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता मी वर जाणार आहे बरं का थोड्या वेळ शेंगा तोडून झाल्यावर आणि व्हिडिओ टाकणार आहे. बघा ही लाकूड आहे का इथे. ही एकटाच व्हिडिओ काढतोय बरं का त्यामुळे मला दावा येत नाही स्वतःला. तर ही लाकूड आहे का. ह्या लाकडाने ही वरच्या हो चांगलं जमिनीपासून 20-22 फूट वर गेलं शेवगा. ते वरच्या शेंगा पाडायच्या पूर्ण. हो ही पडलेली हो ही अशा. ही एक शेंग गोळा करायला लागते आपल्याला. काही एकदम सगळ्या शेंगा होत नाही. आणि एक शेंग गोळा करून किती मोठा ढिंगारा होतंय ती सगळं तुम्हाला वर गेल्यावर मी दाखवतो. तर अशी एक शेंग गोळा करायला लागते आपल्याला. आता गाईच्या अंगावर घालतो काय.
अवतार माझा. लय अवघड आहे कंडिशन, पण हसावं लागतंय. लय टेन्शन आले सकाळपासून काम करून, पण तोंड जरा हसलं ठेवावं लागते बरं का. हो ही असे हे वर बसीना दोनदा पडलं येताना, म्हणून पुन्हा इथं हो इथं माझ्या शेजारी ठेवून आणलं ह्याला लेकरासारखं, आणि आता उतरावायला लागले. काय करायचं, उतरावं लागतं आपल्याला. लय वजन तर आहे बाबा असं ठेवावं लागतंय. तर आता तुम्हाला ठिकाणी सगळी खाली उतरवल्यावर धावतो. तर आता ते एक नंबर बागाची ठिकी आणली की बरं का सगळी, आणि उतरावून पण घेतले ते इथं सगळं उतरावून लय वैताग आलाय. तर आता तिकडं लय शेंगा निघली, त्या शेंगा हो असं तोंड ते लावायला लागते. तिकडं तुम्हाला धावतो अजून मी तोंड ती कसं लावणार आहो आम्ही. लिंबाचा पाला कसं टाकतो, दम लय भरलाय बरं का उतरवून बोलाय गे नाही. तिकडे गेला आता तुम्हाला दाखवतो. सुधारा म्हणून ते 2 नंबर आहे ते ढेगर जाऊन जायचं. ढिगाऱ्याच काढी तिकडनं आधी तिथून मग पुन्हा ढेगाऱ्याची आडचण. किती ठिकी भरतील तरी एवढेच? नमस्कार मंडळी, चालू आहे त्या बघा शेंगा भरायला. तिकडची 6 ठिकी भरली ती, इथली जाऊ. आता इथली एक 10-12 भरतेली आदळा उचलून. 15-16 बाबतीत म्हणायचं. आता तुम्ही ठिकी कमी पडली म्हणून कुठे गेला आणि कसं आला ती सांगा गेला. गावातनं 5-6 ठिकी कमी पडली म्हणून गावात जाऊन पटकन ठिकी घेऊन आलो. 10चा अंदाज होता पण जास्त भरायली. 15-16 भरतेली वाढतो वस्तू आहे. आता भरायला लागलो आम्ही सरासरी. काय काम चालू आहे धाव घेते. आणि भरून लगेच पटकन पाठवायची ती सोलापूरला आता शेंगा. बर बर. आता किती नंबर भरायचा चालू आहे? 2 नंबर. आदळ 2 नंबरची ठिकी भरायची चालू आहे. आता तिकडे 1 नंबरचा ढिगारा आहे पलीकडे. हे असं आदळत का भरावं लागतं बाबा? माल भरपूर बसतो. नीट घ्या पडते. सोलापूरला 40 रुपयाला ठिकं जाते. मग आपण एखादं ठिकं वाचलं तर आपलं 40 रुपये वाचते. तर गाडीला भाडे 40 रुपये एका ठिक्याला. तेच त्यामुळे मग काय म्हणते. शेतकऱ्याचा 1-1 रुपया वाचलेला महत्वाचा आहे बरं का. हां, आजीला तर आलाय वरचा का आजी काय बोल सगळ्या पण केल्या त्या एकटीने सकाळपासून. लय अवघड झाले. आजीला आलेले टेन्शन. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 7 वाजून गेले. त्यात बल लावून काम चालू आहे आमचे, पण आपल्याला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय. आदळ आहे आदळा मिशनीवानी एका मिनिटात लगेच. ठीक ना ना आजी बोल की जरा तू आता तुझी निवांत जा. ती माल लय भरपूर आज निघला या. लय माल होतो, 2 टन माल होतो. तेवढा एकटीने सकाळपासून निवडला बाय. हात माझा सुजलाय निवडला. सगळ्याचे हात सुजले. सगळ्याच्या मेंदूवर लय लोड आला सकाळपासून कष्ट केल्यामुळे. शेंगा कशा आहे त्या ती पण बघा. करू बाय. शिवायचे ते तिथलं काय करून वाहना तू तर आजोबा मिशीनवाणी पोती शिवायला लागले तर बरं का पट्टा इकडे भरायला चालू आहे म्हणून.